बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये पावसामुळे शेत पिकांचं नुकसान झालंय। 2000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येतेय। कांदा, टोमॅटो, गहू पिकांना मोठा फटका बसलाय। त्याचबरोबर नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जवळपास 2000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, अनेक ठिकाणी आता पावसाचा जोर कायम आहे आणि त्याचाच परिणाम आता शेती पिकांवर होताना दिसतोय। या संदर्भातला अधिकचा तपशील। सध्या मागच्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस हे पडतोय आणि त्याचा प्रामुख्याने फटका आता शेती पिकांना बसल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नाशिक जिल्ह्यातील 2000 हेक्टर या संपूर्ण अवकाळी पावसामुळे बाधित झालेला आहे आणि प्रामुख्याने कांदा, गहू, भाजीपाला अशा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं बघायला मिळतंय। 8000हून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान या सगळ्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेलं आहे। प्रामुख्याने नाशिकच्या बागलाण, खटाडा, नांदगाव, मनमाड, त्याच पद्धतीने निफाड हे जे तालुके आहेत इथे मोठ्या प्रमाणात हे पाऊस झालेला आहे आणि बुलढाणा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे हे संपूर्ण जो आहे तो नुकसान झाल्याची एक प्राथमिक माहिती मिळत आहे। आता या सगळ्या बाबत पंचनामा करण्याचे काम चालू आहे आणि लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। ठीक ठीक ठीक, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।